नंदुरबारमध्ये सुरू होती लक्झरी कारमधून गुटख्याची तस्करी। लक्झरी कारमधून गुटखा तस्करी करणाऱ्याला उपनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या। नंदुरबार उपनगर पोलिसांच्या कारवाईत 16,61,000चा मुद्देमाल जप्त। संशयित आरोपीला 3 दिवसांची पोलीस कस्टडी। गुजरात राज्यातून महाराष्ट्रात विकला जात होता प्रतिबंधित गुटखा। गुजरात राज्यातून महाराष्ट्रात लक्झरी कारद्वारे होणारी प्रतिबंधित गुटख्याची आंतरराज्य तस्करी नंदुरबार उपनगर पोलिसांनी उघडकीस आणली आहे। उपनगर पोलिसांनी धडक कारवाई करत तस्कराला बेड्या ठोकल्या आहेत। या कारवाई दरम्यान पोलिसांनी लक्झरी कारसह प्रतिबंधित गुटखा आणि इतर मुद्देमाल असा एकूण 16,61,000 रुपयांचा मुद्देमाल साठा जप्त केला आहे। गुजरातवरून महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे हा गुटखा विक्रीसाठी आणला जात होता। नंदुरबार उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या तस्करीमागे आणखी कोणाचा हात आहे का याचा पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। बातमी मिळाली की गुजरात राज्यातल्या काही ठिकाणून एक व्यक्ती मोठ्या प्रमाणावर गुटखा घेऊन आपल्याकडे बेकायदेशीर विक्री करण्यासाठी आणत आहे। त्या बातमीची खात्री करण्यासाठी आम्ही टीमला आदेश देऊन पथक नेमले आणि त्यानुसार पोलीस स्टेशन उपनगर हद्दीतली आडची गावातील शिवारातून एक वाहन जे आपल्यासमोर आता लावलेलं आहे, वाहन व त्या वाहनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा 1,61,000 रुपये किमतीचा गुटखा, पान मसाला, प्रतिबंधित तंबाखू की ज्याची जो प्रकृतीला हानिकारक आहे आणि ज्याची विक्री महाराष्ट्र शासनाने बेकायदेशीर ठरवून गुन्हेगारी कृत्य ठरवलेलं आहे असा आपल्याला मिळून आला होता। त्यावेळेला आपण रेड करून तो गुटखा जप्त केलेला आहे। अन्न व सुरक्षा महामंडळ FDI सुरक्षा अधिकारी यांच्याकडून पंचनामा करून त्यांनी रीतसर फिर्याद दिल्याने त्याचा तपास चालू आहे। एकूण 16,61,000चा अंदाजे मुद्देमाल याच्यात जप्त करण्यात आलेला आहे आणि यातील आरोपी आहे अटक आरोपी शिंदे, तर याला मान्य न्यायालयासमक्ष उभं केलेलं असता मान्य न्यायालयाने त्याची 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे। सदर गुटखा हा गुजरात राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणून त्याने आणलं आपल्याकडे नंदुरबार शहरात विक्रीसाठी तो देणार होता असं समजलं आहे। त्याची फॉरवर्ड लिंक आणि बॅकवर्ड लिंक दोन्ही गोष्टींचा तपास चालू आहे। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।